तर देवदत्त मंडळी, हा असा रथ आहे, या रथाला चावी नसली तर चालेल पण दोरी मात्र आवश्यक आहे. पुढच्या प्रवासाची सोबती टमटम होती. इंटुनी कोंबडीस ना बच्चाच ना ग तिथला मन मा बेकार दाबेल होतो लोकेशले बय ना कापे तर खून नेरबो म्हटलं दुष्काळात ते राव महिना. तोच आजीने मला मागून आवाज दिला, बा समाय सुमाय बटीस रे म्हण दादा म्हणे पडी बिडी जाशी म्हणे. आजी म्हणे भाऊ तू कोण आहे म्हणे. आजी म्हणते मी दादा नातू आहे. आजी पिंटूले म्हणे भाऊ आखू वर बसायले म्हणे 2-4 कमी पडतस होतीन ते तुले म्हणे. आजीला म्हटलं 10 रुपये दादा तपकीरचे डबो पण भेटत नाही, चाल म्हटलं बसवर जाऊ. मग राजदादांनी पाऊल टाकलं त्यांच्या स्मार्ट सिटी मध्ये. जसा गावात प्रवेश केला तसं बरं मित्रमंडळ माझ्या समोरच होतं. राजदादा एवढा फेमस आहे असा कोणताच कोपरा नाही जिथं राजदादाला ओळखलं जात नाही. असो पूर्ण अंगाचं शुद्धीकरण झाल्यानंतर राजदादा निघाले श्री दत्त मंदिराकडे. श्री गुरुदेव दत्त गादीपीठ संस्थान इथं पादुका पूजनला खूप जास्त महत्व आहे. जागृत देवस्थान अवश्य भेट द्या. आरती झाल्यानंतर बालब्रह्मचारी श्री सनंदनपुरी महाराज बाबांचं दर्शन घेतलं, छान वाटलं. पूर्ण गाव डवरून झाल्यानंतर पोटातले कावडे म्हणे मालक थोडं पोटातलं बघावं म्हणे. तोच आई म्हणते भाऊ सुकाय घ्या म्हणे तू यंदा पोटभरी खाय रे म्हण दादा म्हणे. सगळ्या गावाची माहिती शिरुमाई हीच माझी आई. मग पुढे अख्खी रात्र जागरण सुरू झालं. मंडळ म्हणे सारखा अभि राजदादा बजाय का. देवाला म्हटलं लक्ष राहू दे रे भाऊ तूच शेमन पाठ मागे. पुढे आर्मी आणि विजू दादाला म्हटलं तू पुण्यात कमी गावात जास्त दिसतोय बरं. आपली फॅन फॉलोईंग म्हणे भाऊ राजदादा तू उपाध्या कमी कर रे थोडा. तोच 22 वर्षाच्या मुलाने पुढे संन्यास घेतला. तोच आपला गुप्तचर विभागातील सेक्रेटरी म्हणे राजदादा मी आता स्विच ऑफ होतो म्हणे. तर मंडळी तुम्ही घ्या देवाचं नाव, चटाचटा फॉलो करा. भेटूया पुढच्या भागात. जय महाराष्ट्र.